गंगा पृथ्वीवर आली. श्रीमद भागवत पुराणामध्ये गंगा किंवा गंगेला भागीरथाने कशा प्रकारे पृथ्वीवर आणली आणि का आणली याची सुंदर कथा सांगितलेली आहे. सगर राजा आहे. हरिश्चंद्राच्या वंशामध्ये सगर राजा. सगर याचा अर्थ काय? गर म्हणजे विष आणि स म्हणजे सह, म्हणजे विषासहित ज्याचा जन्म झाला त्याचं नाव सगर. ती एक वेगळी कथा आहे की त्याच्या सावत्र आईने त्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केलेला असून सुद्धा ते बाळ जिवंत राहिलं, म्हणून त्याचं नाव सगर ठेवलं गेलं. तर सगराने जेव्हा यज्ञ केला होता तेव्हा या यज्ञामध्ये जो घोडा पळवला गेला, इंद्राने तो घोडा पळवला आणि तो नेऊन कपिल मुनींच्या आश्रमात बांधला. आता कपिल मुनींच्या आश्रमात जेव्हा हे सगरपुत्र आले, सगरपुत्र आल्यानंतर त्यांना असं वाटलं की कपिल मुनींनीच हा घोडा चोरलेला आहे असा विचार मनात येताच कपिल मुनी ध्यानाला बसलेले होते. त्यांनी फक्त डोळे उघडले आणि सगळ्या सगरपुत्रांचा भस्म झालं. आता सगरपुत्र तर सगळे गेले, म्हणजे हे काय थोडे थोडके नव्हते, 100 होते. सगळ्यांची जळून राख झाली. आता या सगराने आपल्या नातवाला सांगितलं, अंशुमन नावाचा जो नातू आहे त्याला सांगितलं, जा आता तू कपिल मुनींच्या आश्रमात जा आणि त्यांना तुझ्या सगळ्या चुलत्यांना, तुझ्या सगळ्या वाडवडिलांना सगळ्यांना घेऊन ये, माझ्या पुत्रांना घेऊन ये. तसा अंशुमन कपिल मुनींच्या आश्रमात आलेला आहे. त्यांना वंदन केलंय, त्यांचा आशीर्वाद घेतलाय आणि आशीर्वाद घेतल्यानंतर ते म्हणतात की तो बघ तुझा अश्व तिथे आहे, त्याला तू घेऊन जा. आणि तेव्हा सांगितलं, हे बघ हे सगळे तुझे पितर आहेत.